अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जेफ्री एपिस्टन फाईल प्रकरणातील कथित फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला। या निषेध आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला। तसेच पंतप्रधानांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा, अकोला महानगर युवक आघाडी, महिला आघाडी, सम्यक आंदोलन तसेच विद्वत महासभा यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पीजे वानखडे यांनी केले। यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। फाईलमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हरदीप पुरी आणि अनिल अंबानींचं नाव आलं। त्या विरोधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईत 2 मार्चला फार मोठा निदर्शनं केली गेली आणि त्यामध्ये मोदीच्या राजीनाम्याची मागणी केल्या गेली आणि त्याच धर्तीवर अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगच्या वतीनं या ठिकाणी मोदी, हरदीप पुरी आणि अनिल अंबानीच्या याच्या पुतळ्याचं आम्ही या ठिकाणी दहन केलं आणि वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो।